का मित्रांनो तुमचाही रिझल्ट निघत नाही आहे? खूप मेहनत करत आहात, अभ्यास करत आहात, परंतु एक एक दोन दोन मार्काने तुमचा रिझल्ट राहत आहे. जर तुम्ही इंग्लिश विषयाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहणार तर 1000 प्रश्नांचा महासंग्राम ही ट्रिक सिरीज आपण सुरू केलेली आहे. आजचा भाग आपला 13वा असणार आहे. इंग्लिश ग्रामर TCS आणि IBPS पॅटर्न नुसार किंवा मग MPSC पॅटर्न नुसार आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे ते सर्व प्रश्न आपण इथं पाहत आहोत. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला 5 सेकंदात सोडवायचे असतील तर संपूर्ण व्हिडिओ बघा. तुमची नाराजी होऊ देणार नाही, कारण तुम्ही या व्हिडिओवर काहीतरी आशा घेऊन आलेले असाल तर तुम्ही व्हिडिओ थोडासा पहा. एकदम तुम्ही बाहेरूनच जज करू नका की काय असणार आहे अंदर. तर आतमध्ये तुम्हाला खूप काही भयानक ट्रिक्स पाहायला मिळतील. कशा पद्धतीने तुम्हाला इंग्रजी कमीही येत असेल किंवा येतही नसेल तरी आपण सहज त्या प्रश्नांना सोडू शकतो तेही पाहणार आहोत. ट्रिक्स प्लस कन्सेप्ट आपण इथं क्लिअर करणार. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त हा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वपूर्ण आपण लेक्चर इथं तुमच्यासाठी घेऊन आलेला असतो आणि विविध प्रकारच्या नवनवीन ट्रिक्सचा वापर करून आपण कोणत्याही सामान्य विद्यार्थ्याला प्रश्न सोडवता येतील अशा पद्धतीच्या कन्सेप्ट सुद्धा इथं सांगत असतो. चला तर मग पहिला तर प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे बघा पहिला प्रश्न. तर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस इज किंवा आर नॉट करेक्ट, म्हणजे याच्यामध्ये कोणते सेंटेन्स जे आहे ते करेक्ट नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ASO 2016ला विचारलेला प्रश्न आहे. मग आता तुम्हाला माहित आहे की एरर बेसिसचे क्वेश्चन जर तुम्हाला सोडवायचे असले तर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये आपण कशा पद्धतीने सोडवणार बघा. जर तुम्हाला सांगितलं मी काय म्हटलं इथं पहिलं वाक्य आपण ऑप्शन वाचायचे, आपल्याला अर्थ नाही आला तरी चालते, मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने सोडवायचा. दॅट पेअर ऑफ सीझर्स बघा बिलॉंग टू मी. आता बघा इथं पेअरची गोष्ट करायला, पेअर म्हणजे काय जोडी, मग जोडीची गोष्ट करायला लागलो. जोडी नेहमी एकच. आता जर मी म्हटलं जोडी तर जोडी कशी राहते, जोडी राहते एकवचनी. एकवचनी मग एकवचनी नाव असेल तर एकवचनी क्रियापद आपण वापरतो. करता एकवचनी असेल तर एकवचनीच आपल्याला काय पाहिजेत असते, इथं क्रियापद पाहिजेत असते. मला एक सांगा, एक पेअरची गोष्ट करायला लागलो, इथं भले अनेक वचनी नाव असू दे. इथं जर मी म्हटलं असतं 2 पेअर तर इथं 2 झाले असते. इथं एकच वचनी आहे, इथं कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या संख्यावाचक विशेषणाचा आपण उपयोग नाही केला. इथं बिलॉंग हा वर्ब आहे. वर्ब कसा आहे तर अनेक वचनी वर्ब आहे, याला यस लावावं लागते. म्हणजे पहिला जे आहे इथं यस नाही लावलेला आहे आपण, म्हणून हे चुकलेलं आहे. म्हणजे पहिलं काय झालं चूक, इथं आपल्याला यस पाहिजेत होता. ओके. दुसरं जर आपण विचार करतो म्हटलं काय म्हटलेलं आहे बघा, द फर्निचर आर टू बी डिलिव्हर्ड टुडे. आता बघा इथं फर्निचर हा नाव दिलेलं आहे. फर्निचर असो, लगेज असो, कोणतंही नाव असो, तर हे जे अनकाउंटेबल नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन नेहमी एकवचनीच असतात. लिहू शकता तुम्ही अनकाउंटेबल. अनकाउंटेबल नाउन नेहमी कसे असतात, एकवचनी असतात. ओके. तर येणारी क्रियापद सुद्धा एकवचनी वापरायची आहे. एकवचनी वर्ब आपल्याला वापरायचे आहे. ओके. मग हे नाव एकवचनी असेल, भले इथं यस लागलेला आहे बघा, फर्निचर्स झालेला असेल तरी आपण याला परिमाणात मोजत असतो. मग इथं येणारी क्रियापद याच्यानुसार आपल्याला वापरावं लागते. मग इथं यस लागलेला आहे, यस लागला असला तरी आपण त्याला फर्निचर्सच म्हणतो. मग इथंही इज पाहिजे, आपल्याला काय पाहिजे असते, इथं इज पाहिजे असेल, तिथं आर वापरलेला, म्हणजे हे दुसराही चुकलेला आहे. तिसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, अ पेअर ऑफ, म्हणजे एका पेअरची गोष्ट करायला लागलो. काय म्हटलं, एका पेअरची गोष्ट करा. अ पेअर ऑफ शूज. इथं ज्यावेळेस मी जोडी येईल तर मला एक सांगा, अ किंवा ॲन आपण त्याच्यासमोर वापरला किंवा दॅट वापरला, अ ॲनची जागा दॅट घेत असतो. मग आपण म्हटलं की एकवचनी आहे तर येणारी क्रियापद सुद्धा कशी असली पाहिजे, एकवचनी. म्हणजे हेही चुकलेलं आहे. मी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अर्थ सांगितला नाही, कोणत्याही प्रकारचं मी तुम्हाला विश्लेषण जास्त प्रकारे करून दिलं नाही. फक्त एवढं समजून घ्या, हा रूल छोटासा आहे. हा रूल, हा कन्सेप्ट तुम्हाला एकदा कळाला ना तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाला सहज सोडू शकता. मग मला जर मी 12वी जर फेल असेल, गलत एक सांगा लागलो, जर तुम्ही 12वी मध्ये तुम्हाला इंग्रजीला मार्क कमी असेल किंवा मग मला इंग्रजीला मार्क कमी असेल तर माझी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर कळाली तरच तुम्ही सहज या प्रश्नाला सोडवू शकता. बघा, या प्रश्नाला अशा पद्धतीने सोडवायचं असते, आपल्याला समजून घ्यायचं. ही एका जोडीची गोष्ट व्हावी लागली तर मग येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, एकवचनी.
अनकाउंटेबल नाव नेहमी एकवचनी असते. येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, एकच वचनी असली पाहिजे. मग बघा याच्यामध्ये तीनही चुकलेले आहे. आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स कोणते आहे तर ABC तीनही चुकलेले आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ फ्रॉम गिवन ऑप्शन. बघा इथं आपल्याला फिल इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा भरायची आहे. ASO 2016चा प्रश्न आहे. मग तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही प्रकारची मनात जर तुमच्यामध्ये भीती असेल तर तुम्ही कोणत्याच प्रश्नाला सहज सोडू शकत नाही. मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्या. ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या गोष्टीला आवडते, तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडते तर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट पूर्णपणे 100% देता. जर तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये 100% देता. त्याच पद्धतीने इंग्रजी विषयात जर तुम्ही जरासा इंटरेस्ट घेतला तर तुम्ही याला 100% द्या. बघा या प्रश्नाला मी किती सेकंदात सोडू शकतो. द युनायटेड स्टेट्स, इथं युनायटेड स्टेट्स म्हटलं, युनायटेड किंगडम म्हटलं, युनायटेड किंगडम. ओके, आता युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स हे काय आहे, देशाचे नाव आहे. आणि देशाचे नाव नेहमी एकवचनी असते. म्हणजेच कसं, विशेष नाम नेहमी विशेष नाम आहे. हे विशेष नाम असल्यामुळे हे एकवचनीच असते. आणि एकवचनी असल्यामुळे इथे येणारी क्रियापदच आपल्याला वापरायची आहे. इथे येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, एकवचनीच असली पाहिजे. 3 इथं आपल्याला अनेक वचनी दिलेले आहे. मी एका सेकंदात या प्रश्नाला सोडवलेला आहे. कशा पद्धतीनं तर हे मला कळालं की जेथेही विशेष नाम असेल, विशेष नाम, तर येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, एकवचनी क्रियापद, एकवचनी क्रियापद. आणि देशाचं नाव असल्यामुळे युनायटेड असो की युनायटेड स्टेट्स असो, अनेक जरी स्टेट्स एकत्र आले असते पण ते एकत्र येऊन एक देश बनलेला आहे. म्हणून आपण इथे क्रियापद इज वापरलेली आहे. समजलं? चला, मी काहीच नाही वाचलं, समोरचं काहीच नाही वाचलं, अशा पद्धतीने ते तुम्हाला सोडवावं लागते. चला, समोरचा प्रश्न आता 3रा तुम्ही सोडून बघा. काय म्हटलेला आहे बघा, प्रश्न सोडवता आला पाहिजे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. यामध्ये चुकीचं वाक्य कोणतं आहे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ASO 2016चाच प्रश्न आहे. मग आता हे प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचा आहे, मी तुम्हाला नियम दिलेला आहे. इच आयदर, नायदर, ओके. आणि त्यानंतर बघा, जेवढे बी इनडेफिनेट प्रोनाउन आहे, इनडेफिनेट प्रोनाउन, ओके, इनडेफिनेट प्रोनाउन आहे, त्याच्यासोबत एकवचनीच क्रियापद वापरतात. एकवचनी क्रियापद. ओके, येणारी क्रियापद एकवचनीच असते. याच्यासोबत जर ऑफ, समजा दुसरा नियम, ऑफ आणि द दिला असेल तर येणारं नाव अनेकवचनी पाहिजे. काय, अनेकवचनी नाम आणि क्रियापद एकवचनी क्रियापद, एकवचनी वर्ब पाहिजेत. ओके, हा रूल एकदा तुम्हाला लक्षात आला की सहज या प्रश्नाला सोडू शकता. परत एकदा समजून सांगतो, आता तुम्ही सहज या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. इनडेफिनेट प्रोनाउन आहे. इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे काय बघा, बडी किंवा वन. ओके, इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे ज्याच्या मागे बडी लागते किंवा वन लागते किंवा मग थिंग हे शब्द लागतात. ओके, जसं की समबडी, समवन, समथिंग अशा पद्धतीचे शब्द आहे. समवन, समबडी, समथिंग किंवा मग एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरीथिंग आहे की नाही, अशा पद्धतीचे शब्द राहतात. याला काय म्हणतो आपण, इंडेफिनिट प्रोनाउन म्हणतो. मग इंडेफिनिट प्रोनाउन असेल तर नेहमी एकवचनी आपण वापरत असतो. पण काही प्रोनाउन जे आहे जसं की ऑल, फ्यू अशा पद्धतीचे प्रोनाउन आहे, त्यासोबत एकवचनी वापरतो, अनेकवचनी वापरतो. ते कंडिशननुसार, ते इंग्रजी ग्रामरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहत असतो. परंतु हा रूल इथं दिलेला आहे तर हा व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलेलं आहे इथं, नायदर नॉर. आता बघा, मी आयदर नायदर दिलं, मी याच्यात नॉर नाही दिलेला आहे. हा काय आहे, हा आहे कंजंक्शन. ज्यावेळेस बी बघा कंजंक्शन हे सांगतो, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली, ओनली बट ऑल्सो, हे काय आहे, हे कंजंक्शन आहे. आणि याच्या सेकंड सब्जेक्ट नुसार बघा, सब्जेक्ट कोणता, सेकंड सब्जेक्ट नुसार इथं वर्ब वापरावी. वर्ब सेकंड सब्जेक्ट नुसार. बघा अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू. बघा आता कसं सोडवणार आहोत. इथं आपल्याला समजलं की आयदर किंवा नायदरने वाक्याची सुरुवात झाली किंवा मग
नॉट ओनली बट ऑल्सोने वाक्याची सुरुवात झाली. नायदरने वाक्याची सुरुवात झाली, हा एक कर्ता आहे. नॉर आला, हा दुसरा कर्ता आहे. म्हणजेच कंजंक्शन काय करते तर दोन कर्ते, दोन वाक्य, दोन उपवाक्याला जोडण्याचा प्रयत्न म्हणजे काम करत असते. तर बघा या आयदर ऑर आणि नायदर नॉरच्या नियमात काय होते तर सेकंड सब्जेक्ट जो राहतो हा सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट नुसार आपल्याला इथं क्रियापद पाहिजे असते. मग प्रेज्युडाइस म्हणजे काय होते बघा, याचा अर्थ होते की आता बघा पूर्वग्रह म्हणतो आपण, एखाद्या गोष्टीमध्ये पूर्वग्रह असणे. म्हणजेच इमॅजिनरी एखादी गोष्ट आहे की आपल्याला एखादी गोष्ट वाईट वाटली तर त्याच्यासोबत किती चांगलं होतं आपल्याला ते वाईटच वाटत असते, ते पूर्वग्रह म्हणतो आपण त्याला. ओके, मग इथं हे एकवचनी नाव असल्यामुळं इथं क्रियापद एकवचनीच पाहिजे. मग हे अफेक्ट जे आहे, अफेक्ट अनेकवचनी आहे. मग इथं आपल्याला अफेक्ट्स पाहिजेत, म्हणजे यस किंवा इयस लावत असतो आपण, अफेक्ट्स पाहिजेत इथं. म्हणजे पहिलं चुकलेलं आहे, पहिलं चुकलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरं इच ऑफ द न वाक्याची सुरुवात झाली. इच ऑफ दीज क्वालिटीज. आता क्वालिटीज इचची गोष्ट करायला लागलो, एव्हरी आयदर नायदर कशाची गोष्ट करायला लागलो तर येणारी क्रियापद इथं आपल्याला यानुसार पाहिजे. तर इच हा एकवचनी नाऊन असल्या म्हणजे प्रोनाऊन असल्यामुळे इथं क्रियापद आपल्याला एकवचनीच पाहिजे, आर नाही पाहिजे. म्हणजे दोन्हीही चुकलेले आहेत, दोन्ही वाक्य इथं चुकलेले आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडवलेला आहे. दोन्ही चूक म्हणजेच बोथ आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवू शकतो. चला चौथा प्रश्न आता आपण पाहूया. PSIचा विचारलेला प्रश्न आहे. जर तुमची इच्छा PSI होण्याची आहे तर MPSCचे फॉर्म आता बघा प्री एक्झाम राहणार आहे 14 जूनला. तर तुम्ही तयारीत राहा. त्याच्यानंतर मेन्स जर आल्या, तुम्ही क्वालिफाय झाले तर PSI STI ASO साठी तुम्ही इंग्रजी विषयाची तयारी करू शकता. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स PSI 2016चा प्रश्न आहे. बघा मी काय म्हटलं, अ कोर्स ऑफ लेक्चर्स. ओके, इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला पाहायचा. इनकरेक्ट सेंटेन्स, अ कोर्स ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड. आता बघा इथं एका कोर्सची गोष्ट करायला लागलो. येणारं क्रियापद एकवचनी आहे, बरोबर आहे हे वाक्य. त्याच्यानंतर बघा ॲज वेल ॲज बघा ॲज वेल ॲज हे कंजंक्शन आहे. मग बघा विथ, टुगेदर विथ, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग आहे की नाही, इन ॲडिशन टू. समजलं हे की नाही. आपण पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद वापरावी. कर्त्यानुसार क्रियापद घेणे. क्रियापद घेणे कोणत्या कर्त्यानुसार तर पहिल्या कर्त्यानुसार आपल्याला क्रियापद घ्यायचे आहे. काही कंजंक्शन असतात, ते जर कंजंक्शन वाक्यात आले तर जसं नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर नायदर नॉरने आपण सेकंड सब्जेक्ट नुसार घेत असतो. तर याच्यात पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचे आहे. मग बघा ॲज वेल ॲज काय करते तर दोन कर्त्याला जोडते. पहिला कर्ता आहे सिल्वर, दुसरा कर्ता आहे गोल्ड. ओके, मग या दोघांना जोडण्याचं काम कोण करते, ॲज वेल ॲज करायला लागले. हा कंजंक्शन आहे, म्हणजेच त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणत असतो. मग पहिल्या कर्त्यानुसार इथं आपल्याला क्रियापद वापरायची आहे. तर सिल्वर हे धातू असल्यामुळं पदार्थवाचक नाम आहे, पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनी नसते. तर हेही वाक्य बरोबर आहे. म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स म्हटलं आपल्याला तर बोथ येऊ शकणार नाही, कारण दोन्ही करेक्ट आहे. तर बघा हे नायदर येईल, म्हणजे एकही चुकीचं नाही. अशा पद्धतीनं चौथं आपला प्रश्नाचं उत्तर असेल. गलतीनं हा करू नका बोथ, कारण दोन्ही जे आहे दोन्ही बरोबर आहेत. बोथ म्हटल्यावर ते दोन्ही चुकीचे असू शकत नाही. ओके, समजलं. तर नायदर एकही चुकीचा बरोबर नाही, अशा पद्धतीने आहे. चला काय म्हटलेलं आहे पाचवा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. PSI 2016चा प्रश्न आहे. तुम्ही या प्रश्नाला सहज सोडू शकता. बघा मी तुम्हाला याच्यापूर्वीही प्रत्येक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ट्रिक सिरीज पाहायची असल्यास तुम्ही काय करायचं आहे, पहिलेपासून पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर पहिलेपासून पाहत गेले, जसं की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा पहिल्यापासून आपण जर लेक्चर करत गेलो तर तुम्हाला हे नियम सहज सोपे जातात. तुमची स्ट्रॅटर्जी वेगळी असली पाहिजे. अभ्यास करत असताना तुम्हाला पहिलेपासूनच विचार करून करायचा आहे की आपल्याला जर स्ट्रॅटर्जीनुसार गेलो तर लवकर कॅप्चर होईल, नाही तर 5-10 वर्ष जरी करतो म्हटलं तरी तयारी होत नाही. मग स्ट्रॅटर्जीनुसार तयारी करा. एकदम बेसिक स्टेप बाय स्टेप तयारी करत चला.
पहिले व्हिडिओ पाहायचे, मग हे व्हिडिओ पाहायचे, अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. मग जर हाही व्हिडिओ पाहिला पहिल्यांदा तरीही तुम्हाला काय करायचं आहे, पहिलेचेही व्हिडिओ पाहायचे आहेत. ओके, म्हणजे तुमचं सगळं काय परफेक्ट झालं पाहिजे. बघा काय म्हटलं, 2 पाउंड्स ऑफ कॉफी. इथं करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचे आहे. 2 पाउंड्स ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. काय आहे बघा. चला, इथं 2 पाउंड्सची गोष्ट करायला लागलो म्हणजे किंमत दाखवा लागलो. किंमत, एखाद्या गोष्टीची किंमत दाखवली तर ती एकवचनी क्रियापद आपल्याला वापरावं लागते. इथं कॉस्ट क्रियापद आहे. कॉस्ट म्हणजे किंमत. किंमत ही एक क्रियापद आहे. मग इथं 2 पाउंड्स असो, 1000 पाउंड असो, काही असो, किंवा मग ज्याला आपण डॉलर बी असो, काही असो, रुपीज असो, काही असो, येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी पाहिजे. कॉस्ट हे अनेकवचनी आहे. आपल्याला कॉस्टला यस लावावं लागते. कॉस्टला यस लावावं लागते म्हणजे हे चुकलेलं आहे वाक्य. ओके, पहिलं आपल्याला चुकलेलं वाक्य आहे. दुसरं बघा, द फर्निचर. मी तुम्हाला म्हटलेलं आहे फर्निचर हे कोणतं नाव आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. अनकाउंटेबल नाउन असल्यामुळं आपण काय करणार आहोत, इथं येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे म्हणजे इथं आपल्याला इज पाहिजे होतं, आपल्याला आर दिलेला आहे. मग बघा, ही गेव मी मेनी गुड ऍडवाइजेस. आता ही गेव बरोबर आपण वापरू शकतो. मी मेनी वापरतो. चला ठीक आहे. गुड ऍडवाइजेस म्हटलेलं आहे. ऍडवाइजेस नाही होत. हे जे नाव आहे हे भाववाचक नाम आहे आणि आपण इथं काय वापरणार, मग ऍडवाइज. सिर्फ फक्त ऍडवाइज वापरायचं आहे आपल्याला, यस नाही लावायचं आहे, कारण त्याला अनेक वचन करू शकत नाही आपण भाववाचक नाम असल्यामुळं. म्हणजे हे तीनही चूक आहेत. तीनही चूक आहे म्हणजे ABC हे तीनही चूक असल्यामुळं याच्यामध्ये काय म्हटलं, एकही करेक्ट नाही, नन ऑफ अबव. अशा पद्धतीने हे चौथा ऑप्शन आपलं बरोबर राहणार आहे. ओके, एकही बरोबर नाही आहे इथं. समजलं. चला, समोरचा प्रश्न 6व्या क्रमांकाचा. आता ह्या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न बघा तुम्हाला करायचा आहे. मी तर सहज या प्रश्नाला सोडवू शकतो, पण तुम्हीही तयारी करायची आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. मग बघा, PSI 2016चा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवणार, तर इथं द कॉस्ट दिलेला आहे म्हणजे किमती म्हटलेला आहे अचानक. ओके, आता कॉस्ट असल्यामुळं अचानक यस लागल्यामुळं इथं आपल्याला काय वापरावं लागते, इथं आपल्याला अनेक वचनीच क्रियापद वापरावं लागणार. म्हणजे किमती, एक किंमत नाही म्हणायला लागलो, अनेक किमतीची गोष्ट करायला लागलो. इथं हॅव वापरलेला आहे. इथं हॅव येणार नाही. इथं काय येणार नाही, हॅव येणार नाही. मग बघा, द कॉस्ट ऑफ नेसेसरी. बघा, इथं करता कोणता आहे, द कॉस्ट आहे. ओके, ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. आता किंमत म्हटलेलं आहे तर आपण इथं काय वापरणार, तर इथं यस लावल्यामुळे अनेक किमती झाल्या. आपण हॅज वापरू शकत नाही, अनेक वचनी हॅव पाहिजे होतं. इथं बघा, आपल्याला द कॉस्ट म्हणजे एक किमतीची गोष्ट करायला लागलो, इथं आपण हॅज वापरलेला आहे. हा वाक्य बरोबर आहे. हा वाक्य बरोबर आहे. आपल्याला कॉस्ट सोबत हॅव नाही घ्यायचं आहे, हे येणार नाही. द कॉस्ट सोबत आपण हॅव घेऊ शकत नाही, आपल्याला एकवचनीच वापरावं लागते. समजलं. हे कॉस्ट म्हटलं तर अनेक वचनी होणार आहे. चला, इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला समोर जाऊया. 7वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. इथं आपल्याला करेक्ट सेंटेन्स चूज करायचा आहे. STI 2016चा प्रश्न आहे. कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत बघा. या प्रश्नाला सहज सोडवता येते का चेक करूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे. पहिला म्हणजे काय, ब्रेड अँड मिल्क इज हिज ओनली फूड. आता बघा, हे अँड काय आहे, कंजंक्शन आहे. अँड कंजंक्शन आहे, 2 कर्ते जोडतो. हा पहिला करता, हा दुसरा करता. एक गोष्ट लक्षात घ्या की इथं दोन्ही कर्ते जे आहे पदार्थवाचक नाम आहे आणि पदार्थवाचक नाम नेहमी कसे असतात, तर एकवचनी राहतात. म्हणून येणारी क्रियापद सुद्धा एकवचनीच पाहिजे. इज वापरणं हे बरोबर आहे. ओके, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. त्याच्यानंतर बघा, द हॉर्स अँड द करेज इज ॲट द डोअर. बघा, आता दरवाजावर घोडागाडी आहे, अशा पद्धतीनं होऊ शकते या प्रश्नाचं उत्तर. घोडागाडी एकाच युनिटमध्ये आपण त्याला पकडा लागलो म्हणजे येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, एकवचनी असली पाहिजे. दोघालाही एकाच युनिटमध्ये आपण पकडा लागलो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बी बरोबर आहे. इज आपण घेतलेलं आहे. एव्हरी आलं, मी तुम्हाला म्हटलं इच, एव्हरी, आयदर, नायदर कोणतंही आलं तर येणारी क्रियापद. आणि बघा,
बॉय अँड गर्ल असं म्हटलं तर एव्हरी बॉय अँड गर्लची गोष्ट करावं लागलं, पण आपण इथं क्रियापद कोणती वापरणार तर एव्हरीनुसार वापरणार. एकवचनी क्रियापद पाहिजेत असते तर एकवचनी क्रियापद आपण वापरलेले आहे. हे बरोबर आहे, तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजेच बघा करेक्ट सेंटेन्स विचारलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तिन्ही बरोबर, ABC आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करून टाका. चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच ट्रिक क्वेश्चन आपण तुम्हाला शिकवणार आहोत युट्यूबवर एकदम फ्रीमध्ये. बघा काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. STI 2016चा प्रश्न आहे. STI 2016चा प्रश्न आहे. कशा पद्धतीने सोडवणार, द ज्युरी वेअर डिवायडेड. आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या वेळेस बी समूहवाचक नाम असेल तर त्याच्यात जर एक वाक्यता असेल म्हणजे त्यांचं डिसिजन, ओपिनियन सर्व काही गोष्टी एक वाक्यता असेल तर त्याच्यासोबत एकवचनी क्रियापद वापरायची. परंतु त्यांच्यात भिन्नता असेल, त्याचे मत भिन्न झाले असतील तर येणारी क्रियापद आपल्याला कशी असली पाहिजे, अनेकवचनीच पाहिजे. मग बघा इथं द ज्युरी काय झालं, एक नावानं आहे कोण, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतो, कलेक्टिव्ह नाउन आहे. मग द ज्युरी वेअर डिवायडेड आहे, आपण इथं वेअर वापरला बरोबर आहे, कारण त्यांच्यात भिन्न पार्ट बनलेले आहे, वेअर वापरला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, इन देअर ओपिनियन्स पाहिजे, इट्स ओपिनियन्स नाही, तर इथं आपल्याला THEIR वापरावं लागते. देअर हे काय आहे, प्रोनाउन आहे. तर इथं त्याच्या आपण काय वापरणार इथं तर देअर हे वापरायचं आहे आपल्याला तिथं प्रोनाउन. ओके, तर हे इथपर्यंत तर बरोबर होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु आपल्याला तिथं प्रोनाउन चुकीचं दिलेलं आहे. चुकीचं प्रोनाउन आपल्याला काढून तिथं देअर वापरायचं आहे. चला, हा चुकलेला आहे. ओके, चला त्याच्यानंतर बघा, द सेक्रेटरी अँड द ट्रेझर इज निग्लेक्टिंग ऑफ हिज ड्युटी. चला ठीक आहे, इथं दोन व्यक्ती आहे. ओके, आता दोन व्यक्ती आहेत आणि द ने वाक्याची सुरुवात झाली, दोन व्यक्ती आहेत, दोन वाक्याची सुरुवात झालेली आहे. बघा समोरचं पाहू आपण, एव्हरी शोल्जर अँड एव्हरी. इथं बघा हा चुकलेला आहे. एव्हरी कुठेही आला तर येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी पाहिजे असतं, हे चुकलेलं आहे, हा चुकलेला आहे. आपण 2 नंबर नंतर पाहू. बघा, आयदर द मॅनेजर ऑर हिज असिस्टंट्स. बघा आयदरने वाक्याची सुरुवात झाली, असिस्टंट्स हे अनेकवचनी असल्यामुळे इथं हे बरोबर आहे. ओके, असिस्टंट फेल्ड इन हिज ड्युटी, असिस्टंट्स. आता देअर ड्युटी पाहिजे, हिज नाही, हिज म्हणजे त्याची ड्युटी होती एकट्याची. इथं आपल्याला देअर पाहिजे, ज्या पद्धतीने इथं आपण वापरलेला आहे, प्रोनाउन गलत वापरलेला आहे, THEIR. ओके, इथं देअर पाहिजे, हिज नाही पाहिजे. ओके, अनेकवचनी असेल तर हिज होत नाही, तर देअर आपली षष्टी होते. चला इथं बघा, द सेक्रेटरी अँड द ट्रेझरर इज नेग्लिजंट ऑफ हिज ड्युटी. आता इथं सेक्रेटरी आणि ट्रेझरर याचा अर्थ दोन्ही एका युनिटमध्ये काम करायला लागले. ओके, एका युनिटमध्ये काम करायला लागले तर बघा, जर मी इथं द वापरला, हा डिटरमायनर आहे द, लक्षात घ्या हा डिटरमायनर द आहे आणि या अँड नंतर इथं द नाही दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ ते एकाच युनिटमध्ये काम करायला लागले. जर मी असं म्हटलं, द टीचर अँड द, किंवा मग माय फ्रेंड म्हटलं, माय फ्रेंड इज बिझी, माझे फ्रेंड आणि माझे टीचर बिझी आहे. आता बघा, इज बिझी की आर बिझी पाहिजे. बघा लक्षात घ्या, इथं मी द वापरला डिटरमायनर, इथं माय वापरला डिटरमायनर, याचा अर्थ ते दोन व्यक्ती अलग अलग आहेत, वेगवेगळे व्यक्ती आहेत. आणि इथं बघा, इथं कोणत्याही प्रकारचा डिटरमायनर नाही वापरला, म्हणून इथं जे आहे बघा, जसं की इथं आपण विचार करतो म्हटलं तर इथं द नाही वापरला, इथं काय नाही वापरला, द नाही वापरला, किंवा मग माय नाही वापरला, अशा पद्धतीचा डिटरमायनर नाही दिलं. याचा अर्थ हे सर्व काही आहे एकच करताय, एकाच युनिटमध्ये ते काम करायला लागले, म्हणून हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपला प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने करेक्ट सेंटेन्स आपण सहज ओळखू शकतो. समोरचा प्रश्न 9व्या क्रमांकाचा आपल्याला विचारलेला सोडवायचा आहे. बघा, इन विच पार्ट ऑफ दिस सेंटेन्सेस डज द एरर लाय. बघा काय म्हटलेलं आहे, खाली एरर ओळखायचा आहे. STI 2016चा प्रश्न आहे. बघा प्रश्न तुमच्यासाठी खूप खतरनाक घेऊन आलेला आहोत आणि हे प्रश्न सोडवायचे आहे. कशा पद्धतीने बघा, द किंग एक कर्ता असू शकते, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. ओके, हे बरोबर आहे, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. विथ हिज मिनिस्टर्स. आता बघा विथ काय आहे, विथ बघा मी तुम्हाला सांगितलेलं कंजंक्शन आहे, हा एक कर्ता झाला
हा दुसरा कर्ता झाला, हा पहिला कर्ता झाला. आपण विथने जोडा लागलो. विथ, विथ, अलॉंग विथ, अलॉंग विथ, टुगेदर, द, टुगेदर विथ, दर विथ. त्याच्यानंतर बघा ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज, अनलाईक, अनलाईक, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग अशा पद्धतीचे जे कंजंक्शन राहतात. ओके, याच्यासोबत दुसऱ्या कर्त्यानुसार, दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद वापरणे, क्रियापद वापरणे. आता तुम्ही म्हणसाल सर विथ तर प्रिपोजिशन आहे, आम्ही कधी कधी विथ प्रिपोजिशन मध्ये घेतो, आहे की नाही. मग मला एक गोष्ट सांगा, ज्या वेळेस विथ आपण एखाद्या शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापरत असेल, प्रिपोजिशन प्रमाणे वापरत असेल तर त्याचं काम करणार. पण इथं दोन व्यक्ती, दोन कर्ते ते जोडा लागलं तर इथं ते कंजंक्शनचं काम करणार आहे. अशा पद्धतीने त्याला समजून घ्या. आणि बघा इथं काय म्हटलेलं आहे, तर द किंग विथ हिज मिनिस्टर्स. आता आपल्याला इथं सेकंड सब्जेक्ट नुसार इथं वर्ब घ्यावं लागते. काय घ्यावं लागते? वर्ब घ्यावं लागते. सॉरी इथं दुसऱ्या नाही, पहिल्या कर्त्यानुसार. एक मिनिट, हे चुकलेलं आहे. आपण ते जे आहे नॉट ओनली बट ऑल्सो, पहिल्या कर्त्यानुसार, पहिल्या कर्त्यानुसार हे करेक्ट करून घ्या. पहिला कर्ता कसा आहे? पहिल्या कर्त्यानुसार इथं आपल्याला क्रियापद वापरायला पाहिजे. द किंग वॉच पाहिजेत आपल्याला. द किंग वेअर दिलेला आहे. ओके, म्हणजे हे चुकलेलं आहे, हा पार्ट चुकलेला आहे, सी पार्ट चुकलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. ओके, आपल्याला एरर ओळखायचा होता, सी पार्ट मध्ये एरर आहे. इथं आपल्याला वॉच पाहिजे होता. काय पाहिजे होता? वॉच पाहिजे होता. अशा पद्धतीने या 9व्याही प्रश्नाला आपण सोडवलेला आहे. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, तर फिल इन द ब्लँक्स. STI 2016चा प्रश्न आहे. 12 इंचेस रिकामी जागा अ फूट. बघा 12 इंच म्हणजे काय होते? 12 इंच म्हणजे 1 फूट होते, किंवा मग 12 इंच मिळून काय तयार होते? तर फूट तयार होते. मग मला इथं सांगा, आपण काहीतरी अंतर घ्या लागलो. अंतर, किंमत, परिमाण याच्यासोबत नेहमी कितीही अनेकवचनी, म्हणजे इथं येणारी जे 12 आपण म्हटलं, 12 म्हटलं संख्यावाचक विशेषण आहे. मग संख्यावाचक विशेषण असलं तरीही आपल्याला इथं एकवचनी क्रियापद घ्यायचे आहे. एकवचनी क्रियापद. कोणती क्रियापद? मग एकवचनी क्रियापद कुठे आहे? मेड अनेकवचनी आहे. मेकिंग तर होणार नाही कारण हे वेगळा फॉर्म आहे. आणि मेक हे बी अनेकवचनी आहे, म्हणजे हे 3 येणार नाही. मेक सील, मेक सील. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्न म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला खरंच तयारी करण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करा. जर तुम्ही लाईक केलं नसेल तर कृपया एकदा लाईक करून द्या. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्न घेऊन. धन्यवाद.